व्याघ्रम चरम व्याघ्रम चरम व्याघ्रम चरम व्याघ्रम गाण्याला प्रारंभ केला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्रोत्र समुदाय आनंदाने डोलू लागला. विंध्याचल पर्वतावर किती कमाल आहे. ऐकणाऱ्याची तरी किती पुण्य ऐकणाऱ्याच आनंदाने ऐकू लागले. आणि गाण्याच्या मधुर स्वर लहरी मधून आसमंतामध्ये एक आनंदाचा अनुभव येऊ लागला. सगळं वातावरण प्रसन्न देते होत. आहे की नाही प्रसन्न? थंडी जरी वाजत असली तर उन्हात बसता येत. ऊन जर नको वाटलं तर पुन्हा सावलीत यावं लागतं. प्रसन्न वातावरण आहे. शंकराचा तो दरबार आहे. नारद आपला तुंबर स्वतः त्या ठिकाणी शिवपुराण सांगू लागले. आणि ते पिशाच मात्र बांधलेले, पाशानं बांधलेले. ते फक्त एवढं आहे की गोकर्ण कुठं आपला धुंदुकारी कुठं बसला होता. भागवतात कथा आहे. बांबू मध्ये. जस भागवत कथा झाली तस एक एक गाठीमध्ये स्फोट झाला आणि सप्तपातकातून जो मुक्त झाला. त्याप्रमाणे हा तुंबरू आणि या तुंबरूने आसमंत भरून गेला. भगवान शंकराच्या कथा सुरू झाल्या. आनंद ओसंडत होता. वातावरण प्रसन्न देते होत. आणि अशा प्रकारे शिवपुराणामध्ये स्वस्त माहितीये का, ऐकल्यानंतर परिणाम होतोच. एखाद्या गर्भवती स्त्रीने भागवत ऐकलं तर नक्की घोड्या करणारा कृष्ण जन्माला येईल. रामायण ऐकलं, मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा पुत्र जन्माला येईल. शिवपुराण ऐकलं, गणपती सारखा, कार्तिक स्वामी सारखा पुत्र जन्माला येऊ शकतो. ज्ञानेश्वरी ऐकली, वाचली, एखादा संत जन्माला येईल. मृत्युंजय कादंबरी वाचली तर छत्रपती शिवरायासारखा किंवा धर्मवीर संभाजी राजासारखा पुत्र जन्माला येऊ शकतो. आणि कार्टून जर पाहिलं, कार्टूनच जन्माला येईल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ बिंदुगाच्या पापराशी जळून गेल्या. जसं शिवपुराण ऐकू लागलं ते पिशाच, तस त्याच्या पापराशी भस्म झाल्या. आणि भस्म झाल्याबरोबर पिशाच कुडीतून त्यांनी त्या पिशाच देहाचा त्याग केला आणि त्याला दिव्य रूप प्राप्त झालं. पार्वती शिवाय, ओम नमः 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 शिवाय, ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम